अगं आई, उडता उडता तू खूप दमली असशील ना. पावसात तुझे पंखही पूर्ण भिजले आहेत. अशा मुसळधार पावसात तू इतकी दूर कशी उडू शकतेस? अगं बाळा, आई बाबांना आपल्या लेकरासाठी हे सगळं करावंच लागतं. आता तू हे दाणे खाऊन घे. मी पोपटरावांकडे काही काटक्या आणायला जाते. त्या काटक्यांपासून आपल्या घरट्याला मजबूत दरवाजा बनवू. इतकं बोलून आई चिऊ तिथून निघून गेली. आई गेल्यानंतर थोड्याच वेळात काळी कावळी तिथे आली. तिने सोनू समोर ठेवलेले दाणे हिसकावून घेतले आणि म्हणाले, अगं चल बाजूला हो, हे दाणे आता मी खाणार. अगं कावळी मावशी, हे दाणे तर माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करून घेऊन आली आहे. दुसऱ्यांचं अन्न असं हिसकावून घेणं बरोबर नाही. अगं मी जे ठरवते तेच करते, माझ्याशी वाद घालू नकोस, असं म्हणत तिने सगळे दाणे उचलले आणि उडून गेली. त्याच दरम्यान आई चिऊ पोपटरावांकडून घरट्यासाठी लागणाऱ्या काटक्या घेऊन निघाली. पोपटरावांनी विचारलं, चिऊ ताई, आज तुला दाणे मिळाले का? हो, थोडेसे मिळाले होते, पण ते मी माझ्या सोनूसाठी ठेवून आले. ती पोटभर खाईल म्हणून मी स्वतः उपाशीच आहे. आई चिऊ काटक्या घेऊन घरी परतली. घरट्यात पोहोचताच तिने पाहिलं की सोनू रडत बसली होती. आई, त्या काळ्या कावळीने माझे सगळे दाणे हिसकावून नेले. मला खूप ओरडली सुद्धा. बाळा, तू इथेच थांब. मी आताच त्या कावळीकडे जाऊन याचा जाब विचारते. असं म्हणत आई चिऊ सरळ काळ्या कावळीच्या घरट्याकडे गेली. तेथे काळी कावळी आपल्या मुलाला दाणे भरवत होती. ए रे माझ्या काळू, पोटभर खाऊन घे हे दाणे. मी त्या सोनूच्या घरट्यातून हिसकावून आणले आहेत. आई, चिऊ ताई तुला घाबरते का? अरे ती चिऊ खूपच अशक्त आहे. मला पाहताच ती नेहमी आपला रस्ता बदलते. इतक्यात आई चिऊ तिथे पोहोचली. तिने कावळीचे सगळे बोलणे ऐकले होते. अगं कावळी, मी रस्ता बदलते कारण मला तुझ्यासारख्या उद्धट पक्षाशी वाद घालायचा नसतो. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला घाबरते. आज नंतर जर तू माझ्या घरट्याजवळ किंवा माझ्या लेकराजवळ आलीस तर मी तुला अजिबात सोडणार नाही. अगं चिऊ, आज तर तू फार मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागलीस. चल निघ इथून. अगं, तुला माझ्या छोट्याशा लेकराचे दाणे हिसकावून घेताना लाज वाटली नाही का? एवढ्या निष्पाप पिल्लाला उपाशी ठेवून तू स्वतःच्या मुलासाठी अन्न आणलंस. अगं चिऊ, माझा काळू उपाशी होता म्हणून मी ते दाणे आणले. अगं, जर तुझा मुलगा उपाशी होता तर तू स्वतः कष्ट करून त्याच्यासाठी दाणे शोधायला हवे होतेस. दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडचा घास हिसकावून घेणं हे कधीच योग्य नसतं. असं बोलून चिऊ चिमणी तिथून निघून गेली. तिचं बोलणं ऐकून काळी कावळी संतापाने थरथर कापू लागली. इतक्यात तिचा नवरा काळू कावळा घरट्यात परत आला. अगं काय झालं कावळी, तू इतकी रागावलेली का दिसते आहेस? अहो, ती बारीकशी चिऊ आज माझ्या घरट्यापर्यंत आली होती. हो बाबा, त्या चिऊ ताईने आईला खूप सुनावलं. अगं नेमके काय झालं ते शांतपणे सांग. अहो, काही विशेष नाही. मी तिच्या लेकराकडून 2-4 दाणे आणले तर ती थेट माझ्या घरट्यापर्यंत येऊन मला जाब विचारू लागली. आता सांगा माझा काय उपयोग? कुणीच मला घाबरत नाही. अगं तू अजिबात काळजी करू नकोस. त्या चिऊला असा धडा शिकवीन की ती आयुष्यभर विसरणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी काळू कावळा आपल्या मित्राकडे गरुडाजवळ गेला. अरे मित्रा, त्या चिऊने माझ्या बायकोचा खूप अपमान केला आहे. तिला चांगली अद्दल घडवायची आहे. अरे इतकंच ना, मग मी तिचं घरटच उद्ध्वस्त करून टाकतो. या पावसाळ्यात ती बिचारी लेकरासह इकडून तिकडे भटकत राहील. अरे वा, हे छान आहे. हे काम झाल्यावर तुला योग्य ते बक्षीस नक्की देईन. अरे मित्रा, तू निश्चिंत राहा, हे काम झालं समज. त्याच दरम्यान चिऊ चिमणी दाणे आणण्यासाठी निघण्याची तयारी करत होती. अगं आई, आज मीही तुझ्या सोबत येणार. मलाही उडायचा सराव करायचा आहे. अगं ठीक आहे बाळा, पण उडताना दमलीस
तर नंतर रडायचं नाही बर का. असं म्हणत चिवू चिमणी आणि सोनू दोघीही दाणे शोधण्यासाठी घरट्याबाहेर पडल्या. त्यांच्या जाण्याची संधी साधून दुष्ट गरुडराज तिथे आला. त्याने चिवूचे घरटे निर्दयपणे उद्ध्वस्त केले. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तो लगेच तिथून निघाला आणि आपल्या मित्राकडे काळू कावळ्याकडे पोहोचला. अरे मित्रा, तुझं काम पूर्ण झालं. आता माझं ठरलेलं बक्षीस दे. शाबास मित्रा, हे घे तुझे पैसे. मोजून बघ, एकही कमी नाही. पण मित्रा सांग ना, घरटं पूर्ण पाडलंस की थोडंसंच? अरे मी तिचं घरटं पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. आता ती त्या घरट्यात कधीच राहू शकणार नाही. हे ऐकताच काळू कावळा आनंदाने आपल्या घरट्यात परतला. तो काळ्या कावळीला म्हणाला, अगं काळी, जरा बाहेर जाऊन बघ. त्या चिवूचं घरटं आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. खरंच? मग मी आता जाऊन पाहते. असं म्हणत ती घाईघाईने चिवूच्या घरट्याकडे निघाली. त्याच दरम्यान चिवू चिमणी आणि सोनू दाणे घेऊन परत आल्या. घरट्याजवळ पोहोचताच त्यांचे पाय थबकले. त्यांचं सुंदर कष्टाने बांधलेलं घरटं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं. सोनू घाबरून म्हणाली, अगं आई, हे काय झालं? आपण तर घरटं अगदी व्यवस्थित ठेवून गेलो होतो. मग ते असं कसं तुटलं? आपलं इतकं मजबूत घरटं कोणीतरी का पाडलं? अगं बाळा, रडून काही उपयोग नाही. आता आपण शांतपणे विचार करून यावर काहीतरी मार्ग काढायला हवा. इतक्यात काळी कावळी तिथे आली. चेहऱ्यावर खोटा काळजीचा आव आणत ती म्हणाली, अगं चिवू, हे काय झालं? तुझं घरटं असं कसं तुटलं? अगं मलाही काही समजत नाही. मी दाणे आणायला गेले होते. परत आले तर माझं घरटं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं. काळी कावळी मनातल्या मनात आनंदी होती, पण वरून दुःख व्यक्त केल्याचा आव आणत तिथून निघून गेली. आई चिवूने सोनूला सोबत घेतलं आणि दोघी जंगलाच्या दिशेने चालू लागल्या. आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. मुसळधार पाऊस कोसळत होता. दोघींनी एका मोठ्या झाडाखाली आसरा घेतला. अगं बाळा, पाऊस खूप वाढला आहे. आपण असेच भिजत राहिलो तर तुझी तब्येत बिघडेल. तिने आकाशाकडे पाहत हात जोडले. हे देवा, आम्ही कधीच कुणाचं वाईट केलं नाही. मग आमच्यावरच हे संकट का आलं? आता तूच आमची मदत कर. असं म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्या तिथे एक तेजस्वी सुवर्ण गाय आली. ती प्रेमाने म्हणाली, अगं गोड चिवू, तू या मुसळधार पावसात इथे का बसली आहेस? तू खूप दुःखी दिसतेस. मला सगळं सांग, मी नक्की मदत करीन. गाय माता, आमचं घरटं उद्ध्वस्त झालं आहे. या पावसात राहण्यासाठी आमच्याकडे कोणताही आसरा नाही. माझ्या लेकराचं रक्षण कसं करावं हेच मला समजत नाही. अगं काळजी करू नकोस. मी साधी गाय नाही, तर एक दिव्य जादुई गाय आहे. मी तुला माझ्या दिव्य शक्तीने एक सुंदर मातीचं जादुई घर देते. त्या घरात तू आणि तुझी सोनू सुरक्षित राहाल. ते घर प्रत्येक संकटापासून तुमचं रक्षण करेल. असं म्हणत सुवर्ण गायीने आपल्या दिव्य शक्तीने एका क्षणात सुंदर मातीचं जादुई घर निर्माण केलं. ते घर अतिशय सुंदर, मजबूत आणि सुरक्षित होतं. आई चिवूने गाय मातेचे मनापासून आभार मानले. त्यानंतर सुवर्ण गाय तिथून निघून गेली. रात्र झाली. बाहेर मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. पण आई चिवू आणि सोनू त्या जादुई मातीच्या घरात सुरक्षित बसल्या होत्या. त्याच दरम्यान पावसाचा जोर इतका वाढला की काळू कावळ्याचं घरटं जोरजोराने हलू लागलं आणि काही क्षणातच ते कोसळून खाली पडलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेतल्याने आनंद मिळत नाही, त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात. संकटाच्या वेळी केलेली मदत आणि क्षमाशीलता हीच सर्वात मोठी ताकद असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.